आता बातम्या पावसासंदर्भातल्या। मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्याला तडाखा बसलेला आहे। सिद्धार्थनगर, बागरनगरसह अनेक भागामधील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। कयाधू, पूर्णा, पैनगंगा नद्या या दुधडी भरून वाहू लागलेल्या आहेत। रमेश चेंडके आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रमेश, गेल्या काही दिवसांपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्याच्यामुळे सामान्यांचं मोठं नुकसान झालंय, जनजीवन विस्कळीत झाली आहे। सध्याची स्थिती काय? निश्चितच वर्षाली काल मध्यरात्रीपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्याच मुसळधार पावसामुळे जे आहे ते हिंगोली शहरातील अनेक नगरामध्ये घरामध्ये पाणी घुसलं होतं। आता जरी पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तरीही मात्र अनेक नगरामध्ये जे आहेत ते घरातील साहित्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। अशाच एका मी आता सिद्धार्थनगर परिसरामध्ये आहे आणि या सिद्धार्थनगर परिसरामध्ये या ठिकाणी हे वह्या, पुस्तकं, पेनी जे आहेत ते पाण्यानं पूर्णतः भिजलेले आहेत आणि त्याचबरोबर जे काही भाजीपाला असेल किंवा डाळी असतील, पीठ असेल, हे पूर्णतः संसार उपयोगी साहित्य जे आहेत ते या नागरिकांचं जे आहे ते पाण्यानं पूर्णतः भिजलेलं आहे। पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते अशीच परिस्थिती आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी कयाधू नदीनं जे आहे ते आता रुद्ररूप धारण केलं आहे। अद्यापही कयाधू नदीचा पूर उतरला नाही। अनेक गावामध्ये पाणी शिरले आहे आणि अनेक नगरामध्ये काल पाणी शिरलं होतं। मात्र आता कुठेतरी या नागरिकांनी घराच्या बाहेर पाणी काढलेलं आहे। काय सांगाल ताई, काय कसं पाणी शिरलं होतं? पाणी खूप शिरलं होतं, तरी पण मी त्याला टोंगळा इतकायला झालं होतं घरात पाणी। घाबरून गेलो होतो आम्ही दरवाजा लावून बाहेर गेलो दुसरीकडे, घरातलं पुरं साहित्य वाहून गेलं। प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला स्थलांतरित करावं होतं, कुठल्या मंगल कार्यालयात होता तुम्ही आणि कधी वापस आल्या? आताच आलो आम्ही, थोडा वेळ झाला। काय व्यवस्था केली का प्रशासनाने? व्यवस्था काहीच नव्हती, सोयऱ्याच्या इथे गेलो होतो आम्ही। या ठिकाणी प्रशासनाने जे आहे ते अनेक जणांना स्थलांतरित केलं होतं। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे वह्या, पुस्तकं, पेन जे आहेत ते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं कयाधू नदीला आताही पूर आहे आणि पूर वसलं नाही। त्या पुरामध्ये कळमनुरी तालुक्यातील देवजना गावातील जे आहेत ते जवळपास 8 जण धन्यवाद तुम्ही दिलेल्या एका सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।